तर आज आपण करणार आहोत गुलाबजामुन। तर त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते आणि पाणी टाकल्यानंतर एक मोठी वाटी साखर टाकून घेणार आहे आणि आपण जी साखर ह्या मोठ्या वाटीत घेतलंय तेवढंच मी पाणी ह्या साखरेत टाकणार आहे, जेणेकरून आपला पाक बरोबर होईल। तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे उकळून द्यायचं आहे। तर आपण हे उकळून घेऊया। तर थोडंसं पाणी मी अजून टाकते, अर्धी वाटी थोडंसं पाणी अजून टाकते। तर इथं मी अर्धी वाटी अजून पाणी टाकलेलं आहे, म्हणजेच की 2 मोठे ग्लास मी एक मोठ्या वाटीला पाणी टाकलेलं आहे। तर बघू शकता, एक मोठी वाटी साखर आणि 2 मोठे ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे आता थोडंसं मिक्स करून हे आपण उकळी येण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे बघू शकता, एक 10 मिनिटांनंतर साखरेच्या पाकाला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि मी असं 4-5 विलायची घेतल्यात, त्या अशा फोडून घेतल्यात आणि त्या फोडून विलायची घेतलेल्या त्या ह्या पाकामध्ये मी टाकणार आहे। तुम्ही विलायची पावडर देखील टाकू शकता। तर इथे मी घेतलंय चितळे फूड्सचं 200 ग्रॅमचं इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स हे घेतलेलं आहे। तर चला आता हे जे गुलाबजामुन आपण सुरू करूया। तर मी ह्याच्यातलं पॅकेट कट करून हे प्रीमिक्स किंवा मिक्स आहे हे गुलाबजामुनचं ते काढून घेते एका प्लेटमध्ये आणि ह्याच्यामध्ये मागे लिहिलेलं आहे तुम्ही दुधाचा वापर करू शकता किंवा पाण्याचाही वापर करू शकता, कारण की हे मळताना थोडंसं दूध टाकून किंवा थोडं पाणी टाकून आपण हे मळू शकतो। तर ह्याच्यामध्ये मी थोडंसंच एकदम जसं लागेल तसं पाणी टाकून हे मळून घेणार आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून छानपैकी हे मळून घेते। तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता। आपल्याला भरपूर पाणी टाकायचं नाहीये, एकदम थोडं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। तर व्हिडिओ ज्याप्रमाणे मी करते तसंच तुम्ही हे गुलाबजामुन करा। तर मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आता हे 5 मिनिटं ठेवून देते आणि 5 मिनिटांनंतर हे सगळं एकजीव करून मस्त असं मळून घेतलंय मी। तर बघू शकता छानपैकी हे असं मळून मी घेतलेलं आहे आणि हे आपलं गुलाबजामुनचं पीठ तयार झालेलं इथं दिसत आहे। तर आता आपण ह्याचे गुलाबजामुन वळून घेऊया, म्हणजे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत। खूप जास्त मोठे करायचे नाहीयेत, एकदम छोटे करायचे, कारण की हे तळल्यानंतर आणि पाकामध्ये भिजवल्यानंतर जास्त मोठे होतात। तर त्याच्यासाठी आपल्याला हे छोटे गुलाबजामुन करून घ्यायचे आणि एकदम हाताला असं प्रेस करून हे गुलाबजाम आपल्याला वळून घ्यायचे, जेणेकरून गुलाबजामुनला थोडा सुद्धा क्रॅक दिसला नाही पाहिजे। क्रॅक असेल तर गुलाबजामुन आपले तळताना तेलात फुटतात किंवा पाकात फुटतात। पहिली गोष्ट तेलातच फुटतात, म्हणून एकदम असं हाताला प्रेस करून सगळे गुलाबजामुन आपल्याला गोल असे करून घ्यायचे। तर आता मी सगळे करून घेते। तर इथे बघू शकता सगळे गुलाबजामुन मी करून घेतलेले आहेत, एका पण गुलाबजामुनला क्रॅक दिसत नाहीये। तर आता मी हे तेलात टाकून तळून घेणार आहे। तर बघू शकता मी हे तेलात टाकलेले आहेत आणि थोडंसं कढईला चिटकल्यामुळं ते गुलाबजामुन थोडे असं करपल्यासारखं दिसतंय, पण ते करपलेलं नाहीये। आणि मी हे गॅस एकदम मीडियम केलेला आहे। मीडियम ह्याच्यावरती आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे, जेणेकरून आतपर्यंत आपले गुलाबजामुन तळून होतील। तर असं मी हा छोटा काट्याचा चमचा घेतलाय, जो आपण मॅगी खातो तोच चमचा मी इथं घेतलेला आहे। त्याने असं गुलाबजामुन मी सगळे हलवत राहणार आहे, जेणेकरून सगळ्या साईडनी एकसारखा कलर येईल। तर हे सगळे गुलाबजामुन मी 5 मिनिटांसाठी तळून घेते छान। तर इथे बघू शकता छानपैकी आपले गुलाबजामुन तळून झालेले आहेत, सगळ्या साईडने एकसारखाच कलर आलेला दिसत आहे। तर तुम्ही बघू शकता सगळ्या साईडनी 2-3 गुलाबजामुन जे राहिले ते थोडेफार एका साईडने पांढरे दिसतात आहे, तर ते असे आपण पलटून घेऊन ते पण छानपैकी तळून घ्यायचे। आणि गॅसचा फ्लेम मी मोठा केलेला नाहीये, गॅसचा फ्लेम एकदम मीडियमच आहे। तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे गुलाबजामुन छान तळून घ्यायचे आहेत।
तर जे थोडे थोडे पांढरे दिसत होते ते पण मी पलटून घेतलेत आणि ते पण तळून घ्यायचेत. परत 1-2 मिनिटं आपण हे ठेवूया. आणि आता इथे बघू शकता 2 मिनिटांनंतर संपूर्ण गुलाबजामुन आपले तळून झालेले आहेत. आणि आता मी हे साईडला काढून आपला जो पाक होता हा पाक मी झाकून ठेवला होता. गरम गरम होता म्हणून मी झाकून ठेवला होता. आणि आपल्याला गरम गरम पाकात तेलातनं गुलाबजामुन काढल्या डायरेक्ट पाकामध्ये सोडायचेत. आणि आपल्याला हा पाक थंड होऊन द्यायचा नाही आहे, गरमच ठेवायचा आहे. आणि जर थोडाफार थंड झाला तर त्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम पाकात मी हे गरम गरम तळलेले गुलाबजामुन ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आपल्याला गरम गरमच टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्तपैकी पाक पूर्णपैकी गुलाबजाममध्ये मुरतो. त्याच्यासाठी गरम पाकातच गरम गुलाबजामुन टाकून घ्यायचे असतात. तर हे सगळे गुलाबजामुन मी टाकून घेतलेत. तर त्या काट्याच्या स्पूननी किंवा साध्या आपल्या चमच्याने मी हे चांगलं मिक्स करून घेते. फक्त हलूद मिक्स करून घेते आणि ते 1-2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे बघू शकता 1-2 तासानंतर मस्तपैकी आपले गुलाबजामुन टम्म फुगून छानपैकी मुरलेले आहेत आणि गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.